हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। संपूर्ण नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून जी घोषणा मागच्या काळात दिली गेली होती, तसं बघितलं तर आज खऱ्या अर्थाने एक घोषणा देता येईल। नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला, हा खड्ड्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे आंदोलन छेडण्यात आलं, त्या आंदोलनाला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, सार्वजनिक नागरिक सुविधा समिती, मराठा महासंघ तसेच इतर सार्वजनिक संघटना, सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यांच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत। मालेगाव शहरात गेल्या 4-5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या विकासाचे कामं केले गेले। रस्ते बॅनर लावून अपग्रेड मालेगाव, विकासाचं मालेगाव आणि मालेगावच्या इतिहासातलं विकासाचं सुवर्णाक्षर अशा पद्धतीने घोषणा देऊन सन्माननीय नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांच्या संकल्पनेतला मालेगावचा विकास साध्य करण्याची वल्गना महापालिका प्रशासनाने केली। परंतु गेल्या 3-4 वर्षातच विधानसभा निवडणुकीनंतर 1.5-2 वर्षातच हा सगळा प्रकार कसा भोपला होता, कसा लोकांच्या नजरेत धूळफेक करणारा होता, हा समोर येत आहे। या मोसमपूल सारख्या चौकामध्ये जे खड्ड्यांचं अस्तित्व निर्माण झालं, यावरून मालेगाव महानगरपालिका हा सन्माननीय नामदार भुसे साहेब यांच्या संकल्पनेतला कोणता विकास होता हा दाखवण्याचा, खड्ड्यांचा विकास दाखवण्याचा तर प्रयत्न करत नाही ना, हा सवाल मालेगावच्या जनतेच्या वतीने सन्माननीय नामदार भुसे साहेबांनी आपल्या विशेष अथक प्रयत्नातून महाराष्ट्रातल्या नपाड केडरमधला सर्वाधिक करप्टेड अधिकारी मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर बसवून आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेला शहर अभियंता या महापालिकेच्या शहर अभियंता पदावर बसवून या मालेगाव शहराला काय दिलं, हा सवाल आम्ही सन्माननीय भुसे साहेब आणि महापालिका प्रशासन, नगर विकास मंत्र्याला विचारून या ठिकाणी विचारू इच्छितो। मालेगावना मूलभूत हक्क आणि सुविधा देण्याची गरज आज का भासत आहे? कारण की हा महानगरपालिकेचं कुठल्याही विषयावरती, कुठल्याही समस्येवरती दुर्लक्ष आहे। आज मितीला मालेगाव शहरात काय संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये खड्डामुक्त मागणी केली जाते, त्यामधलं आमचं एक मालेगाव। मला असं म्हणायचं, नाशिकला मागणी केली का पालकमंत्री भुजबळ साहेबांना पालकमंत्री बनवा, भुजबळ साहेबांना पालकमंत्री बनवा, तेव्हा खड्डामुक्त गाव होईल, नाही तर गाव तसंच राहील। तर मग मला असं म्हणायचं का इथे कमिशनरला पालकमंत्री बनवायचं का? कमिशनरला पालकमंत्री बनवा, तेव्हा खड्डामुक्त गाव होईल। म्हणून आज आम्ही या ठिकाणी जे वेगळं आंदोलन करतोय, त्याच्या मागचा उद्देश असा आहे की अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी काही ठराविक समाजाच्या लोकांसाठी खड्डा खोदला जातो आणि त्या ठिकाणी कबर बनवले जाते। तर हा खड्डा स्वतःहून नगरपालिकेने खोदून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येही आज आम्ही त्याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही कबर म्हणून एक प्रतिकात्मक आंदोलन करतो आहे। या ठिकाणी कबर कोणाची ठेवायची आणि कशी ठेवायची हे मालेगावकरांनी ठेवायचं। एक गीत आहे, मेरे वतन के लोको
जरा आंखों में भर लो पानी। हे मालेगाव के लोको, जरा आंखों से देखो ये खड्डा किसके वास्ते खोटेगा आहे। असे जर खड्डे राहतील तर रोज अपघात घडू राहिले, कोणाचे पाय तुटू राहिले, कोणी वंचित होऊ राहिलं। या गावामध्ये कोणीच वाली नाही। या गावाला फक्त सर्वसामान्य नागरिक आवाज उठवतो आणि सर्वसामान्याच्या माध्यमातून तो आवाज तिथेपर्यंत जरी पोहोचला तर राजकीय दबाव तंत्राखाली तो आवाज दाबला जातो। अनेक विषय आहेत। आज आज आम्ही बोलत नाहीये, आम्हाला वेळोवेळी या गोष्टीचं भान करून द्यावं लागतं। मी म्हणतो आज 15 दिवसापूर्वी या मालेगाव शहरात समस्येवरती मिटिंग घ्यावं। गणपती उत्सव येणारे म्हणून अजूनपर्यंत त्याचं धैर्य सुचत नाही आणि मी म्हणतो शांतता कमिटीमध्ये या सगळ्या गोष्टी काढल्या जातात, पण त्याच्यावरती कुठलाही मार्ग निघत नाही। ठिकाणी कुठे जातोय बघा आणि मला असं वाटतं ही जागा जी आहे या खड्डे बुजणाऱ्यांच्या समाधी ही आमच्या मनपा आयुक्ताची समाधी समजून झाला। आपलं मालेगाव, आपलं मालेगाव, विकास कुठे गेला? अरे विकास कुठे गेला? आपलं मालेगाव। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खड्डामुक्त मालेगावसाठी पुकारलेल्या आंदोलनात सार्वजनिक नागरिक सुविधा समिती, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सहभाग घेतला। खऱ्या अर्थानं विकासच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी आम्ही सांगू इच्छितो की विकास मालेगावचा नाशिकचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हा धोक्यामध्ये गेलेला आहे। रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे। त्या परिस्थितीचा त्या दयनीय निषेध करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आंदोलन पुकारलेलं होतं। त्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी पाठिंबा देत आहे आणि मालेगाव शहरातले कोणतेही रस्ते पाहिजे तुम्ही सदन नाका घ्या, कोसंपूर घ्या, कॅम्प घ्या, अक्षरशः रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। त्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि लवकरात लवकर हा रस्ता चांगला करावा अशी विनंती करतो। मालेगाव शहराची अवस्था अतिशय दयनीय करण्यात तसेच भुयारीकरणाच्या कामामध्ये 150 कोटी रुपयाच्या रस्त्यांचं जे खोदले गेले त्याचं दुरुस्ती केली गेली नाही, त्यामुळे नागरिकांना अनेक दुर्धर आजारांना सामोरं जावं लागत आहे। मणक्याचे विकार असतील, पाठीचे विकार असतील, अपघात होऊन फ्रॅक्चर होण्याचे प्रकार असतील, असे अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्या आणि त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। या चौकात गेल्या 2 वर्षापूर्वी त्या मोसम पुलाचं काम सुरू असताना अपघात घडून एका बालकाला युवकाला आपला जीव गमवावा लागला। त्याची देखील दखल आजपर्यंत मनपा प्रशासनाने घेतली नाही। वाहतूक कोंडी सुटावी, विकासाचा दर्जा सुधारावा आणि विकास करत असताना तो शाश्वत व्हावा। चायनामेड विकास, सुवर्ण अक्षरातलं चायनामेड हे या ठिकाणी नको आहे। आम्ही मालेगावच्या जनतेच्या वतीने महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो की मालेगाव हे विकासाचं शाश्वत विकासाचं प्रतीक व्हावं। 150 कोटी रुपयाचे जे काही खड्डे रस्ते दुरुस्तीचे कामं झाले, यात जो भ्रष्टाचार झाला त्याची सखोल चौकशी व्हावी आणि या मोसम पुलाच्या कामाचं, शहरातल्या विविध कामांचं 100 कोटीपेक्षा जास्त एकाच ठेकेदाराला, धुळ्याचा देशमुख नावाचा एकच ठेकेदाराला हे सर्व कामं देण्यात आले। त्याची इन्क्वायरी, न्यायालयीन इन्क्वायरी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही या निमित्ताने या ठिकाणून करतो आणि आमच्या या आंदोलनाला, जितूबापूंच्या आंदोलनाला आम्ही सहर्ष पाठिंबा घोषित करतो। धन्यवाद। विकास कुठे गेला? विकास कुठे गेला? आपलं मालेगाव, आपलं मालेगाव, आपलं मालेगाव, आपलं मालेगाव, आपलं मालेगाव। हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।